मी सांगते ना, आता पण तो पितच बसलेला असेल बघ. अहो सरबत पीत बसलोय आम्ही. लय उकडा आहे की नाही, गरम व्हायला लागले म्हणून. काय झालं सकाळ सकाळ तुम्ही अचानक? कामिनी आजींनी काय लिंबू पिळायला सुरुवात केली काय? नाही एवढं अचानक आला म्हणून विचारलं. या की तुम्ही बी बसा, तुम्हाला मी सरबत देतो. नाही बहिणी बहिणी, मी तुला सांगते ना, मी माझ्या डोळ्यांनी बघितलं तो खरंच पीत. तुला घरात दुसरी काही कामं नसतात ना? नको त्या गोष्टीत सारखी कशाला नाक खुपसत असतेस तू? आणि राजन, काल जी तू फार मोठी चूक केलीयस ना, म्हणूनच हे असलं बोलायची कामिनीची हिंमत झाली. काल दारू पिऊन आला होतास तू. राजन, अरे वागताना थोडा तरी विचार करावा माणसाने स्वतःचा, आपल्या घराचा, आई वडील मुली यांचा तरी जरा विचार करशील की नाही? दारू पिऊन बाहेर पडतोस, बाहेरचे लोक तुला घरात घेऊन येतात, चांगलं दिसतं का हे? पुन्हा अशी चूक होता कामा नये. आणि कामिनी, कुठल्याही गोष्टीची खात्री केल्याशिवाय काहीतरी बडबडत जाऊ नकोस आणि नाही त्या गोष्टीचा बाऊ करू नकोस. मी बाहू नाही करत आहे, मी खरंच माझ्या डोळ्यांनी बघितलं. मी खरंच बघितलं होतं बहिणी, म्हणून मी तुला सांगायला आले ना. काका का हो, काय करताय तुम्ही? ठेवत ते. अहो विष आहे ते, कशाला पिताय तुम्ही दारू? कमळे, मला माहिती आहे, पण ना मला आता जगण्याची इच्छाच राहिली नाही आहे ग. माझ्याकडे जे काय होतं ना ते सगळं संपलंय कमळे, सगळं संपलंय. अहो असं का बोलताय तुम्ही? हो तुमची अवस्था बघून आजींना किती त्रास होतो ह्याचा तरी विचार करा. मला पटतंय कमळे, पण ना माझं डोकंच काम नाही करत. काय करू मी? सांग ना, काय करू? कमळे, तू मला नेहमी म्हणायचेस ना की आईला सगळं खरं खरं सांगून टाक. हा, विचारायचेस ना? मग ऐक माझं. जा बाळा, आईला सगळं सांगून टाक, जे काय खरं खरं आहे ते. तिला सांग तू माझी मुलगी नाहीस म्हणून, आणि मी तिला आतापर्यंत फसवत होतो हे सांग. आणि तिला हे पण सांग की तिची मोठी नाद आता परत या घरात कधीच येणार नाही. कारण गमळे ती या जगातच नाही. काका काय बोलताय तुम्ही? हे बघा असं काही नाही होणार. हे बघा माझी 100% गॅरंटी आहे की तुमची मोठी पोरगी परत घरी येणार आहे. तुम्ही नका काळजी करू. तुम्ही हे सगळं खोटं बोलताय ना? नाही गमळे, मी खरं सांगतोय, कारण मला हे सगळं गौरीने सांगितलं. काय? तुम्ही गौरी मावशींना भेटला सा? हो मग कुठे आहेत ते? तुम्ही घरला का नाही घेऊन आलात त्यासनी? कमळे, कसं आणू तिला? सांग ना, कसं आणू तिला घरी? ती माझी गौरी नाही राहिली. माझी गौरी नाही राहिली. तिने दुसऱ्या लग्न केलं. कमळे, तू उगाच माझ्यामुळे इथे अडकू नकोस. जा बाळा, तू जा. तू लई केलंस आमच्यासाठी. खरंच मला काका म्हणून मी वडिलांचा मान दिलास बाळा. मी तुझे उपकार कधी विसरणार नाही. मला माहिती आहे तुला खोटं बोललेलं, खोटं वागलेलं नाही आवडत. तरी मी तू लई केलंस माझ्यासाठी, माझ्या आईसाठी. आईसाठी सगळं सोचलंस ग पोरी.
पण आता नाही. हा, आता नाही तुला त्रास होऊ देणार. तू जा. जेव्हा तुला जायचं असेल ना, तू जाऊ. जातो. कमळे, अगे कमळे, रूम मध्ये असेल. कमळे, कमळे, इथं बी नाही. कमळे, अगे कमळे, ही कुठं गेली म्हणायची कमळी? रागिनी काकी, अहो तुम्ही कमळीला बघितलं काय? कुठं आहे ती? कमळी, एक मिनिट. कमळी, ए कमळी. नाही ग, म्हणजे माझ्या पदराला तरी नाहीये. म्हणजे बांधून ठेवली असती तर दिली असती काढून. शोध ना स्वतःची स्वतः. अरे कमी कुठे? हो जातो की मग. गाव गाव आळणीशी परस करायलाय. काय बोलली? बरं दे ना, काही बोलो. आहे विकारडी, ॲटिट्यूड बघा मॅडमचा. कमळे, कमळे, अगं तुला कॉलेजला जायचं नाही म्हणल्यावर माझी बी इच्छा नव्हती जायची. खरं तू म्हणलीस म्हणून मी गेलो. आणि जाऊन बघतो तर काय, तिकडे ती अनिका नवीन जीएस झाली आहे. समजा त्याचाच कालवा सुरू आहे बघ. अगं सगळी पोरं नुसती नाचत होती आणि दंगा करत होती. नाही कमळे, मला तर असंच वाटायला लागले, हे जे काही तुझ्या बरोबर चाललंय की नाही, यात 100% कुठं ना कुठं त्या अनिकाचा हात आहे. म्हणजे तुला कॉलेजमधून काढून टाकण्यासाठी ती हे समजा करत नसेल ना? कमळे, ती जशी वरवर दिसायली की नाही, तशी आतून लईच वेगळी वाटायला लागली आहे मला. म्हणजे तिला जीएस व्हायचं होतं म्हणून ती गोड गोड बोलत नसेल ना? घे अगं, असं खरंच काही नाही. तू समजतेस तशी अनिका नाही. आता तुम्हाला सांग कमळे, अगं ती तशीच आहे. तू तिची बाजू घेणार आहेस काय? म्हणजे माझ्यावर विश्वास नाही? खुळे, उगं काय बी काय. माझा तुझ्या विश्वास नाही असं होईल का कवा? खरं मला आधीच माहित होतं तू हे सगळं येऊन बोलणार आहेस मला. हं? मला अनिकानं आधीच सांगितलं होतं का तू हे असं येऊन सगळं बोलणार आहेस मला, गैरसमज करून घेणार आहेस. म्हणजे अनिका हसत हसत जीएसचं पद स्वीकारणार आणि तुला ते आवडणार नाही. झालं, हरलो मी. कमळे, ती अनिका तुला हे बोलली? होय, अगं मी तिला म्हणलं माझी निंगी काय अशी नाही, ती काय शंकेखोर नाही असं बोलणारच नाही. खरं आता काय उपयोग आहे? तू बोललीसच, झालं, पैज लावली होती, हरलो, आता काय उपयोग? मी टाळ्या यासाठी वाजवते कारण की पाहिलं, मी बोलले होते ना मी जिंकेन. सी आय वॉन. पण निंगी यार, मला जिंकूनही आनंद नाही होते. तू माझ्याबद्दल असा विचार करते हे ऐकून मी हारले. तू असा का विचार करते माझ्याबद्दल? हे बघ, मी एवढी पण वाईट नाहीये. होते ती गोष्ट वेगळी आहे, पण तेव्हा माझ्या डोक्यात मिसअंडरस्टँडिंग होत्या ना, म्हणून मी तशी होते. आणि म्हणून मी कमीला खूप त्रास दिला, खूप काय काय केलं. पण आता तसं नाहीये.